आज पुण्याजवळ एक छोटासा ट्रेक करायचा म्हणून निघालो आणि इथे आल्यावर कळालं की हे ठिकाण वाटतं त्यापेक्षा बरंच इंटरेस्टिंग आहे. वरती सुंदर मंदिर, एन्शियंट केव्ह आणि मस्त व्हॅली व्ह्यूज. तर हॅलो मंडळी, नमस्कार. आज आपण जाणार आहोत पुण्याजवळच्या याच भन्नाट ठिकाणी. वेलकम टू जवळपास एकदम खास वीकेंड स्पेशल एपिसोड घोराडेश्वर केव्स. आजच्या व्हिडिओमध्ये इथे कसं पोहोचायचं, काय काय बघायचं, ते डिफिकल्ट आहे का, वर पोहोचायला किती वेळ लागतो, खायचं प्यायचं काय, या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळणार आहे आणि मध्ये मध्ये काही टिप्स पण आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता इथे वर जाण्याचे दोन रस्ते आहेत. पहिला हा शेजारच्या डोंगरांवरून ट्रेकिंग रूट. पण तुम्ही विचाराल की भाऊ, ट्रेक डिफिकल्ट किती आहे? तर हा इझी ते मॉडरेट डिफिकल्टी लेवलच्या कॅटेगरीमध्ये बसेल. पण पावसाळ्यात पाय सटकू शकतात, म्हणून आम्ही दुसऱ्या मार्गाने गेलो, तो म्हणजे पायऱ्या मार्ग. या मार्गाने जाताना सुरुवातीलाच आम्हाला नंदी दिसला. समोरच तुम्हाला कासव पण दिसेल आणि लागूनच कमान आणि पायऱ्या दिसतील. चला मग चढायला सुरुवात करूया. पायऱ्या बघितल्या तर त्या मजबूत आणि सुस्थितीत आहेत असं जाणवतं. असं म्हणतात वर मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी साधारण 350 ते 400 पायऱ्या आहेत. आम्ही सकाळी गेलो होतो, म्हणून जस्ट सनराईज झाल्यामुळे व्ह्यू एकदम भारी होता. थोडंच वर गेल्यावर तुम्हाला जाणवेल की मध्ये पायऱ्या नाहीत, तर थोडा नॅचरल ट्रेल आहे आणि फ्लॅट पॅचेस आहेत. येथून थोडं पुढे गेलात तर परत पायऱ्या सुरू होतात. आता जर चढायची किंवा चालायची सवय नसेल तर थोडा थकवा जाणवू शकतो किंवा धाप लागू शकते. पण खरं सांगायचं तर हा ट्रेक फार कठीण नाही आहे. माझ्या मते तर हा बिगिनर फ्रेंडली ट्रेक आहे. पण पटापट वरती जायचं म्हणून काही फुल स्पीडने पायऱ्या चढू नका. थोडं थांबा, आजूबाजूचा व्ह्यू एन्जॉय करा आणि मस्त फोटो काढा, मग वर चढा. थोडं समोर आलात की तुम्हाला रेलिंग दिसायला लागेल. हे दिसलं की समजायचं आपण ऑलमोस्ट पोहोचलोच. पुढे आल्यावर तुम्हाला पूजा साहित्य विकणारे काका दिसतील. तिथून पुढे आलात की तुम्हाला 3 वाटा दिसतील. ही वाट विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे जाते, ही घोराडेश्वर मंदिराकडे, आणि तिसरी वर शिखरावर जायला. आपण आधी विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे जाऊया. आम्ही गेलो तेव्हा थोडा पाऊस आला होता, त्यामुळे वरून पाणी वाहायला सुरू झालं होतं. आम्ही विठ्ठल रुक्मिणी गुहेत पोचलो. विशेष म्हणजे आम्हाला इथली सकाळची आरती अटेंड करायला मिळाली. या गुहांमध्ये मेडिटेशन सेल्स आहेत, म्हणजे ध्यान करायला विशेष जागा आहेत. हे बघून आम्ही परत निघालो. पावसामुळे थोडं धुकं आलं होतं, त्यामुळे काय भारी व्ह्यू दिसत होता. आता जाऊया घोराडेश्वर मंदिराकडे. पण आज आपण हे जे मंदिर किंवा धार्मिक स्थळ म्हणून पाहतो ते ऍक्च्युली गुहा आहेत. त्यांचा संबंध बौद्ध परंपरेशी असल्याचं मानलं जातं. या रॉक कट केव्स साधारण इसवी सन 3ऱ्या ते 4थ्या शतकात एका सिंगल रॉक फॉर्मेशन मध्ये कोरल्या गेल्या असाव्यात. तर आता आपण आलो आहोत इथल्या फेमस घोराडेश्वर मंदिराकडे. आज जाताच समोरच तुम्हाला सुंदर अशी महादेवाची पिंड आणि नाग दिसेल. शेजारीच त्रिशूल आणि डमरू आहे. पण आर्किटेक्चरल पर्स्पेक्टिव्हने पाहिलं तर ही जागा पूर्वीच्या चैत्यगृहाशी जोडली जाते. इथे पण भरपूर मेडिटेशन सेल्स तुम्हाला दिसतील. समोरच नंदी पण आहे. आता या इथल्या सर्वात मोठ्या गुहेच्या बाहेर पाण्याचं टाकं व अजून काही गुहा दिसतील. शेजारीच हनुमानाचं एक छोटं मंदिर तुम्हाला दिसेल. या मंदिराच्या शेजारून आम्ही पुढे निघालो. या अरुंद वाटेने पुढे गेलो आणि समोर अजून काही केव्स बघितल्या. याच्या समोरचा व्ह्यू तर एकदम जबरदस्त होता. आता जनरली लोक एवढं बघून निघून जातात, पण ऍक्च्युअल मजा तर आता सुरू होणार आहे. इथून या अरुंद वाटेने पुढे जाऊन अजून काही केव्ज आहेत, त्या आपण एक्सप्लोर करणार आहोत.
वाटेत अजून एक पाण्याचं टाकं लागलं. आता आहे मोस्ट डिफिकल्ट पार्ट. हा ट्रेक कम पायऱ्यांचा भाग अतिशय छोटा आहे. त्यात पाऊस पडल्यामुळे हा भाग ओला आणि घसरडा झाला होता. पण आम्ही हळूहळू आणि सांभाळून वर चढलो. तुम्ही पण जाणार असाल तेव्हा चढताना काळजी घ्या आणि छान ग्रीप असलेले शूज घालून जा. चढताना मागे बघितलं तर भारीच वाटलं. समोरच आम्हाला एक गुहा दिसली. आत जाऊन बघितलं तर छान फुलांनी सजवलेलं शिवलिंग, नाग, त्रिशूल आणि डमरू दिसला. बघून अगदी प्रसन्न वाटलं. इथे पण ध्यान करायला सेल्स आहेत. याच मंदिरात काही शिलालेख सुद्धा दिसले. काहींवर तर बांधकाम केले. ऐतिहासिक गोष्टींसोबत असा निष्काळजीपणा झालेला बघून तिरस्कार वाटतो. असो, बाहेर छोटी हनुमानाची मूर्ती दिसेल. शेजारीच अजून एक मंदिर पण आहे. थोडं पुढे आल्यावर अजून मोठमोठ्या गुहा आम्हाला दिसल्या. त्यांना बघून आम्ही पुढे आलो. समोरचा व्ह्यू म्हणजे लईच भारी. इथून गहुंजेचं क्रिकेट स्टेडियम पण आम्हाला दिसलं. इथून मस्त व्ह्यू एन्जॉय केला, फोटोज काढले आणि आम्ही परत खाली आलो. हा जो तिसरा मार्ग मी तुम्हाला सुरुवातीला दाखवला होता ना, त्याने आम्ही परत आलो. तुम्हाला आमची वाट कठीण वाटली असेल तर तुम्ही जाताना पण इकडूनच जाऊ शकता. हे बघून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. आता बघूया इथे पोहोचायचं कसं. घोराडेश्वर हे पुण्याच्या नॉर्थवेस्ट दिशेला तळेगाव गहुंजे परिसरात आहे. पुण्याहून जायचं असेल तर मुंबई पुणे जुन्या हायवेच्या दिशेने जाऊन घोरवडी किंवा शेलारवाडी या परिसरात पोहोचता येतं. रोड ट्रिप करत असाल तर स्वतःची कार किंवा बाईक हा सर्वात कन्व्हिनियंट ऑप्शन. आणि पब्लिक ट्रान्सपोर्टने जायचं असेल तर बेगडेवाडी रेल्वे स्टेशन हा एक प्रॅक्टिकल पर्याय ठरू शकतो. बेसजवळ व्हेकल पार्क करून पुढचा प्रवास पायी सुरू होतो. ओव्हरऑल किती वेळ लागतो याबद्दल बोलायचं तर वर जायला 30 मिनिटं, वर फिरायला 2 तास आणि खाली यायला 20 मिनिटं, असं टोटल 3 तासांचं नियोजन करा. आता खायचं प्यायचं काय याबद्दल बोलायचं तर इथे तशी फारशी काही सोय नाहीये. त्यामुळे तुम्ही पाणी बॉटल तर नक्की सोबत ठेवा. वाटेत काही वेंडर्स तुम्हाला दिसतील. याशिवाय खाली आल्यावर आजूबाजूला बरेच रेस्टॉरंट्स आहेत, तिथे तुम्ही खाऊ शकता. आणि आता बेस्ट टाइम टू विजिट बद्दल बोलायचं तर ऑफकोर्स पावसाळा. त्यात हिरवेगार डोंगर, धुकं आणि भारी व्ह्यू एन्जॉय करायला मिळतात. आता थोडक्यात सांगायचं तर घोराडेश्वर हे फक्त एक डेस्टिनेशन नाही. हा म्हणजे इतिहासाला स्पर्श करत, श्रद्धेतून चालत आणि निसर्गाकडे पाहत केलेला प्रवास आहे. आणि कदाचित म्हणूनच पुण्याच्या इतक्या जवळ असूनही घोराडेश्वरला फक्त ट्रेक म्हणून नाही तर एक अनुभव म्हणून नक्की भेट द्यावी. तर मित्रांनो, तुम्हाला महाराष्ट्रातील अशाच हिडन प्लेसेस, फोर्ट्स, टेम्पल्स, त्यामागची हिस्ट्री हे सगळं जाणून घ्यायला आवडत असेल तर कार्तिक न्यूजला नक्की सबस्क्राईब करा. मग माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. आणि तुम्ही घोराडेश्वरला भेट दिली आहे का ते मला कमेंट्समध्ये सांगा. चला तर मग भेटू पुढच्या गुरुवारी एका नवीन ठिकाणाच्या नवीन गोष्टीसोबत. तोपर्यंत प्रवास करत राहा आणि महाराष्ट्राला नव्याने ओळखत राहा. जय महाराष्ट्र.